काही दिवसापासून घडामोडी सुरू आहे, पण या सगळ्यामध्ये जसं अजितदादांनी घेतलेली भूमिका आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक महत्त्वाचा प्रस्ताव जे काही कानावर आमचा आलेला आहे, उबाटाकडून आणि सुळे गटाकडून एक महत्त्वाचा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे जो गेला आहे, त्यावर चर्चा करणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. उबाटा आणि सुळे गट यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव राष्ट्रीय काँग्रेसकडे गेलेला आहे अशी माहिती आमच्याकडे आहे. त्याबद्दलची चर्चा काही दिवसा अगोदर मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये पण झाली. काँग्रेसचे जे एच.के. पाटील जी आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहोचवण्याचं काम संजय राऊत उबाटाकडून आणि सुळे गटाकडून लवकरच जाईल, जेणेकरून हे दोन्ही गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करून एकाच पक्षांतर्गत एकाच पक्षाच्या नावाने येणाऱ्या लोकसभा विधानसभा लढवाव्यात अशी चर्चा किंवा असा प्रस्ताव गेलेला आहे अशी आमची माहिती आहे. याचं कारण असं आहे की काही दिवसापासून जे अजितदादांनी घेतलेली भूमिका आणि काल जी एमईटीमध्ये जी भाषणं झाली आणि भाषणामध्ये एकत्रित जे सत्य बाहेर आलं, आतापर्यंत संजय राजाराम राऊत सारखी लोक एक वेगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर तयार करण्याचं काम करत होते. ते पटण्यामध्ये जे जमले होते ते सगळेच मोदी साहेबांच्या विरोधात जमले होते आणि 2024ला महाविकास आघाडीची सत्ता येते आणि सत्ता आल्यावर आम्हाला सगळ्यांनाच भारतीय जनता पक्षाच्या लोकांना हे लोक आत टाकतील, लवकरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल, या सगळ्या गोष्टीचा बुरखा फाडण्याचं काम काल अजितदादा आणि प्रफुल्ल पटेलजींच्या आणि छगन भुजबळजींच्या भाषणाच्या माध्यमातून झालेला आहे. तिथे स्पष्ट असं सांगितलेलं आहे की स्वतः पवार साहेब वारंवार त्यांना सांगत होते की नरेंद्र मोदीजींशिवाय देशाच्या समोर दुसरं नेतृत्वच नाही. मग कुठल्या विचाराने महाविकास आघाडीच्या बैठका व्हायच्या, कुठल्या हेतूने हा संजय राऊत सारखे प्रवक्ते महाविकास आघाडीचा मोदी साहेबांना विरोध आहे, त्यांच्या विरुद्ध आम्ही एकसंघ लढणार. ज्या आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी घडवली तेच अगर नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व अप्रत्यक्ष पद्धतीने मानत असतील तर मग दुसऱ्यांना काय किंमत आहे. पटण्यामध्ये झालेल्या बैठकी संदर्भात सन्मान्य प्रफुल्ल पटेलजीने जे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या बैठकीचं सत्य सांगितलं, महत्त्व सांगितलं. जे खोटं चित्र संजय राजाराम राऊत, आदित्य ठाकरे सगळेजण निर्माण करत होते की पटनामध्ये फार मोठा प्लॅन तयार झालाय
आता विरोधी लोक सगळे एकत्र येऊन मोदी साहेबांना हरवणार, भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना हरवणार, हा सगळा जो आव आणत होते त्याचं वस्त्रहरण करण्याचं काम काल तिथे उपस्थित असणाऱ्या प्रफुल्ल पटेलजींनी केलं. म्हणजे आतापर्यंत जो काही मोदी विरोधी जो आव आणला जात होता तो किती खोटारडा आहे, तो किती भंपक आहे, त्याला कसा अर्थ नाही, हेच अजितदादांच्या घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट येतं. संजय राजाराम राऊत मोठा अजितदादांना अक्कल शिकवायला जात होते. मी सातत्याने बोलतोय की अजितदादांना बाहेर ढकलण्याचं काम आणि सुपारी हे संजय राजाराम राऊतनीच घेतली होती आणि त्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट येत होते. पण अजितदादा काय बाहेर गेले नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व म्हणून हे अजितदादा आता प्रस्थापित झाले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जाणार आहे आणि मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली 2024 ची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकत्र मिळून लढणार आहेत. हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून सामनामध्ये पाकिस्तानची तुलना भारताबरोबर करण्यापेक्षा जरा फ्रान्समध्ये काय चाललंय याबद्दल जरा हिंदुत्ववादी विचाराचा पुरस्कार करणाऱ्या सामनानी थोडं लिहावं. मणिपूर जळतंय, चीन ते तिथे घुसतंय. संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकामध्ये खरेच हिंमत असेल तर फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने जिहादी लोकांनी युरोपचा ताबा घेण्याचा जो प्रयत्न केलाय, जे बांगलादेशी आणि रोहिंगे जे आमच्या मुंबईमध्ये पण वाढत चाललेले आहेत, जो त्रास आज फ्रान्सला होतोय, युरोपला होतोय या रोहिंग्यांचा आणि बांगलादेशी मुसलमानांचा, तोच उद्या मुंबईमध्ये होऊ शकतो. त्याबद्दल थोडं संजय राजाराम राऊतनी उद्याचा अग्रलेख लिहून दाखवण्याची हिंमत दाखवावी. हिंदुत्ववादी विचाराचे लोक आहात ना तुम्ही. या मुंबईमध्ये रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांना आधार कार्ड, पाणी, वीज हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महापालिकेने आतापर्यंत दिलेलं आहे. रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमानांचा करता धरता मुंबईचा कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे, असा माझा थेट आरोप आहे. म्हणून मी राज्य सरकारकडे मागणी करणार आहे की मुंबईमध्ये असणारे हे जेवढे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान आहेत त्या सगळ्या लोकांना मुंबईतून बाहेर हकला. जे 30-30, 40, 50-50 लोक एका रूम मध्ये राहतात, आधार कार्ड घेऊन राहतात, या सगळ्या लोकांना मुंबईतून बाहेर काढा. नाहीतर उद्या मुंबईचा पण फ्रान्स होऊ शकतो, मुंबईचा पण पॅरिस होऊ शकतो, अशी परिस्थिती या निमित्ताने निर्माण होईल. आपल्याला काय प्रश्न विचारायचा विचार. विनायक राऊत यांनी दावा केलेला आहे की शिंदे गटातले 8 ते 10 असे आमदार आहेत, त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्यामुळे ते नाराज आहेत आणि ते संपर्कात आलेले आहेत आमच्या. मला माहित नव्हतं की विनायक राऊत मातुश्रीचा ऑपरेटर आहे. जे काही शिंदे साहेबांबरोबर असलेले शिवसेनेचे आमदार आहेत काल ते सगळेचे सगळे वर्षावर होते. सगळ्या जणांनी एवढं एकमुखाने व्यक्त केलंय की आदरणीय शिंदे साहेबच आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आहोत, त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. म्हणून विनायक राऊतांनी उगाच काड्या लावण्यापेक्षा, उगाच टेलिफोन ऑपरेटर करण्यापेक्षा आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या मतदारसंघामध्ये थोडं लक्ष द्यावं.
संजय राऊत यांनी आज एक पुन्हा परत दावा केलाय की राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आणि शिंदे गटाला घरी लावणार. माझं एवढंच म्हणणं आहे की राज्याचा मुख्यमंत्री 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच असणार हे तुम्ही ॲफिडेव्हिटवर लिहून घ्या. पण त्यांचा उभाटा हे काँग्रेसमध्ये विलीन होत आहे का याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. मला दुसऱ्यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल विचार करण्यापेक्षा हा जो काही मुद्दा मी आज मांडलेला आहे ते उभाटा आणि सुळे गट हे काँग्रेसमध्ये विलीन होते ह्यावर त्यांनी मत व्यक्त करावं, ह्यावर त्यांनी चिंता व्यक्त करावी. राष्ट्रवादी सरकारमध्ये आल्यामुळे कुठेतरी संबंधित नेते नाराज झाले आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांची समजूत कशी काढली? बघा काय आहे, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आल्यानंतर काही आमच्यातले पदाधिकाऱ्यांबद्दलचे वेगवेगळे विचार असू शकतात. त्या सगळ्या जणांशी आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी असतील आणि आमचे प्रदेश अध्यक्ष सगळ्या जणांच्या संपर्कात आहेत. त्यांची सगळ्या जणांना आमची भूमिका समजून ते सांगणार आहेत. मला विश्वास आहे आमचे समरजित घाडगे जी असतील किंवा अजून कोणी असो त्यांना एकदा भारतीय जनता पक्षाची भूमिका समजली तर ते सगळेचे सगळे परिवार म्हणून परत काम करायला लागतील. पण शिवसेनेचे अनेक आमदार जे सरकारमध्ये असलेले की अनेक आमदार नाराज झाले, सातत्यानं बैठका होत आहेत, असं चित्र दिसतंय. हे कसं तुम्ही हे कसं खोडून काढणार? याच्यात एक ऍडिशन करतो या प्रश्नात की इतरांच्या बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. त्याच्यात काही आमदारांचे जरा टोकाचे भांडण झाल्याची चर्चा आहे. पण मला हे कळत नाही की कुठल्या कुटुंबामध्ये या अशा पद्धतीचे ओढातोड किंवा गैरसमज होत नाहीत. होतात, सगळ्यांमध्येच होतात. शेवटी आम्ही एक निर्णय घेऊन सगळेजण एकत्र आलेलो आहे. महाविकास आघाडीच्या वेळी कितींदा मातोश्रीच्या बाळासाहेबांच्या रूममध्ये जाऊन कितींदा शपथा घ्यायला लावला ह्याचा आढावा ह्याची माहिती मी देऊ का? तेव्हा ह्या सगळ्या खिचतान व्हायची नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर काय केला. कितींदा मातोश्रीवर बोलून घेऊन त्यांना बाळासाहेबांच्या त्या बसणाऱ्या खुर्चीवर शपथ घ्यायला लावलेली आहे की तुम्ही काही करणार नाही ही शपथ घ्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या ह्या सगळ्या तीन पक्ष एकत्र आल्यानंतर होतं. पण समजूत काढण्याचं काम आमचे नेते मंडळी करतील, त्याच्यात काही दोन विचार नाही, काही चिंता करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आता दौरा करणार आहेत, विदर्भ दौऱ्यात जात आहेत नागपूर. बघा, जो माणूस मुख्यमंत्री असताना कधी घराच्या बाहेर निघाला नाही त्याला आता थोडं महाराष्ट्र दर्शन बघण्याची इच्छा होत असेल तर ती चांगली बाब आहे. त्यांनी फिरावं. पण ते उबाटा म्हणून फिरणार आहेत की राष्ट्रीय काँग्रेस म्हणून फिरणार आहेत ह्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं. उद्या भाजपची एक बैठक बोलावलेली आहे. जी माहिती समोर येते की भाजप आमदारांमध्ये एक संभ्रम आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्यामुळे संभ्रम दूर करण्यासाठी उद्याची बैठक आहे. काय नेमकी तुमची माहिती आहे? गावाला तुम्हाला देखील बोलवलं. बघा, भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीचा संभ्रम नाही. सगळेचे सगळेजण आम्ही सातत्याने देवेंद्र फडणवीसजींना भेटतोय. कालही आम्ही भेटलो. सगळे आमदार आपल्या आपल्या पद्धतीने जाऊन भेटत आहेत. साहेब त्यांची कामं करतायत. आमचे बावनकुळे साहेब बोलत आहेत, सगळ्यांची बोलत आहेत. तर मला वाटत नाही उद्याची बैठक जी काय मोदी ॲट 9चा कार्यक्रम आपण केला किंवा येणाऱ्या अधिवेशन या संबंधित असलेली एक बैठक आहे. त्याच्यात काय अशी नाराजगी भारतीय जनता पक्षामध्ये नाराजगीचा प्रश्नच येत नाही. कारण का आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. शेवटी हिंदुत्वाला मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामध्ये काहीच कोणाला अडचण नाही. शिंदे गटाचे आमदार असतील किंवा भाजपचे आमदार असतील, आमच्या मंत्रिपदाच्या संधी कमी झाल्या. काही आमदार म्हणतात की आमची अर्धी भाकरी गेली, पाव मिळण्याची मुश्किल झाली, असे शिंदे गटाचे आमदार म्हणायला लागले. अर्धी भाकरी मिळाली तर त्याच्या बाजूला उकडा भात भेटेल आपल्याला. काय चिंता करायची गरज नाही. अजून भाकरी बरोबर थोडा उकडा भात खाण्याची पण सवय ठेवावी, एवढंच आहे. पोट भरेल एवढी गॅरंटी. जो विषय जो मेरे कान में हमारे पास मालूमात है कि एक प्रस्ताव राष्ट्रीय कांग्रेस के पास गया है जिसमें ऐसा कहा गया है कि जो उद्धव ठाकरे फैक्शन है, जो ग्रुप है, और जो सुप्रिया सुळे ग्रुप है, वो दोनों को
राष्ट्रीय कांग्रेस में, नेशनल कांग्रेस में मर्ज करने का एक प्रस्ताव दिया गया है। इस तरीके की बातचीत उनके जो पाटिल है कांग्रेस के, उनके पास एसके पाटिल क्या उनका नाम है, उनके पास ऐसा प्रस्ताव गया है, ऐसी मालूमात हमारे पास है। आने वाले लोकसभा और विधानसभा चुनाव दोनों को मर्ज करके एक ही नेशनल कांग्रेस पार्टी राहुल जी के साथ लड़ने का इनका प्रयास है, कोशिश है। इसके लिए मर्जर का प्रस्ताव गया है, ऐसे हम लोग ने सुना है। पिछले कुछ दिनों में जो कुछ चीजें अजीत दादा के वजह से सामने आई है, ये स्पष्ट हो चुका है कि जो लोग पटना में मिले वो कोई मीटिंग नहीं थी, कि मगर वो सर्कस था। सर्कस में एक दूसरे को एंटरटेन करने का काम लगा रहा था। कोई राहुल जी की शादी लगा रहा था, कोई दूसरा कुछ जोक मार रहा था, केजरीवाल जी भड़क के क्या निकल गए। जो प्रफुल्ल भाई ने कल अपने भाषण में कहा कि पटना में हुए जो मीटिंग को सीरियसली नहीं लेना चाहिए, और जो अजीत दादा ने कल स्पष्ट कर चुके हैं कि आने वाले 2024 में पवार साहब भी बोल रहे हैं कि नरेंद्र मोदी जी के सिवाय दूसरा पर्याय नहीं, कोई दूसरा ऑप्शन नहीं। इसके लिए ये सारे ऑपोजिशन के जितने मीटिंग्स है, पटना हो या आने वाला बेंगलोर हो, उसमें का कोई मतलब रहा नहीं है। ये आने वाला 2024 का इलेक्शन का मैंडेट और रिजल्ट स्पष्ट हो चुका है कि फिर एक बार नरेंद्र मोदी जी ही देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं और वापस एक बार एनडीए की सरकार आ रही है। कल शरद पवार जी ने पीएम को टारगेट करते वक्त कहा कि अगर एनसीपी करंट पार्टी है तो इनको क्यों अपने पार्टी में शामिल कर लिया, उसके बारे में देखिए, ऐसा है कि आदरणीय पवार साहब के ऊपर बोलने के लिए मेरा क्या उसमें मैं योग्य नहीं हूँ, पर मैं इतना कहूँगा कि पवार साहब ने जो छगन भुजबल साहब के सामने कहा, जो आपने पार्टी के लीडर्स के सामने कहा कि मोदी जी के सिवाय दूसरा पर्याय नहीं, तो वही चीज़ अभी पवार साहब सबके सामने कहेंगे तो आसान हो जाएगा। मतलब पार्टी के लीडर्स के सामने मोदी जी की प्रशंसा करना और स्टेज के आने के बाद मोदी जी के ऊपर मोदी जी को टीका करना है, क्रिटिसाइज करना, ये अच्छी बात नहीं है। जो सच है, जो पवार साहब ने जो मान लिया है, वही कार्यकर्ताओं के सामने बोलना चालू कर देना चाहिए। सर, कल तो प्रिया सुले ने कहा कि भारतीय जनता पार्टी कहती है मैं खाने नहीं दूंगी, खाने नहीं देता हूँ, तो आगे अब मैं दिखाती हूँ कि भारतीय जनता पार्टी का कोई भी मतलब कैसा आगे खा सकता। तो मुझे ये मालूम ताई को मुझे ये पूछना है कि जिस भारतीय जनता पार्टी के ऊपर आप टीका कर रहे हैं, उसी भारतीय जनता पार्टी के पास आपको अलायंस करना था। इसके लिए 2-2, 3-3 बार आपकी पार्टी की मीटिंग हुई। यही तो अजीत दादा ने सच्चाई कल बताई, यही तो प्रफुल्ल भाई ने कल बताया कि आपको अगर बीजेपी के साथ जाना ही था तो फिर आप बीजेपी को क्यों क्रिटिसाइज कर रहे। तो सुप्रिया ताई को मैं बोलूंगा कि जो अजीत दादा ने कल सच्चाई बोलने के बाद आप कितना भी भारतीय जनता पार्टी को क्रिटिसाइज करेंगे, कोई आप पे विश्वास नहीं करेगा। जितने जल्दी आप अजीत दादा को भूमिका का समर्थन करेंगे, उतना आपके लिए अच्छा है। सर, एक प्रश्न संजय राऊत दररोज बोलतात, अजित पवार हे काल पहिल्यांदा खूप काही बोलले आणि अजित पवारांची एकंदरीत इमेज पाहता आजच्या काही काळात संजय राऊतांनी अजितदादांना अनेकदा सल्ले दिले होते। कोण खरं बोलते असं वाटतं? एकंदरीत दोघांचा स्वभाव तुम्ही दोघांना जवळून बघितले, कामकाज पद्धती बघितली आहे, 30 वर्षात कधी बोलले नव्हते आणि 19च्या शपथविधीत पहिल्यांदाच काल दादा बोलले। मी तोच विषय अगोदर क्लिअर केला की 2019 पासून जो संजय राजाराम राऊत नावाचा माणूस जो महाराष्ट्राला खोटं बोलत आलेला आहे, त्याचा पूर्ण बुरखा किंवा वस्त्रहरण करण्याचं काम काल अजितदादांनी आपल्या भाषणामध्ये केलं। जे संजय राजाराम राऊत महाराष्ट्राच्या समोर रोज सकाळी येऊन बोलत होते ते खोटं होतं, ते भंपकपणा होता, त्याच्यात काही सत्य नव्हतं। म्हणजे एका बाजूला तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं बीजेपी बरोबर बैठका सुरू आहे, आदरणीय पवार साहेब जे संजय राजाराम राऊतचे खरे मालक आहेत, तुमचा खरा मालकच अगर भारतीय जनता पक्षाचं समर्थन करत असेल तर संजय राजाराम राऊतच्या भूमिकेचा अर्थ काय? रोज सकाळी येऊन विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झालाय ना। अजितदादा सारखा स्पष्ट वक्ता, अजितदादाची ओळखच एवढी आहे की जे बोलतात ते रोखठोक बोलतात आणि खरं बोलतात। आणि दुसऱ्या बाजूला वारंवार आपल्याला कळलेलं आहे की संजय राजाराम राऊत हे स्वतःच्या सिक्युरिटीसाठी खोटं बोलतात,
वाढवण्यासाठी स्वतःच्या भूमिकेबद्दल खोटं बोलतात. आता महाराष्ट्राच्या म्हणजे पटनाच्या बैठकीबद्दल खोटं बोलले, कारण का त्याच बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल पण होते आणि त्यांनी जे सांगितलेलं चित्र ते महत्वाचं आहे. आणि म्हणून संजय राजाराम राऊत हा जो रोज सकाळी येऊन महाराष्ट्राला जो खोटं बोलतो ते त्यांनी आता बंद करावं, कारण का पूर्ण वस्त्रहरण करण्याचं काम काल अजितदादांनी केलेलं आहे. तर या सगळ्या खटाटोपात राजकारणाच्या खेळात सामान्य माणसाला गृहीत धरून सगळं सुरू झालंय का अशी चर्चा आहे, किंवा लोकांच्या फार नाराजी दिसते असं वाटत नाही? बघा, लोकांची किती नाराजी आहे किंवा नाही हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. शेवटी आम्ही लोकांमध्येच निवडून जातोय, लोकांच्याच विकासासाठी, आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. काल अजितदादांच्या बरोबर गेलेल्या आमदारांची भूमिका आहे का, अजितदादांची भूमिका आहे का, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकांच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी घेतलेला हा निर्णय. तसंच शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे. म्हणून आम्ही जे काही राजकारण आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते लोकांच्या हितासाठी, लोकांच्या विकासासाठीच आहे. आम्ही सगळेजण एकत्र आलो तर महाराष्ट्राचा विकास हा अजून भक्कम पद्धतीने करू शकतो, यासाठी हे सगळे घेतलेले निर्णय. थँक्यू.